हे मी तो विचारतो वरुण सरदेसाई आणि मग मनसेच्या संदीप देशपांडेंकडे जातो. वरुण सरदेसाई, दोन मुद्दे मला भाजप याद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करते. एक, उद्धव ठाकरे कसे चुकले आणि फडणवीसांनी ती चूक कशी दुरुस्त केली. आणि दुसरी गोष्ट, ते यामध्ये सुद्धा राज आणि उद्धव एकत्र येत असले तरी राज ठाकरे पहिल्यापासून मराठीचा मुद्दा लावून धरलेले आहेत. उद्धव ठाकरे आत्ताशी मराठीचा मुद्दा करतायत. अशा प्रकारे पुन्हा एक एक या दोघांमधला वैचारिक भेद दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही याला कसं उत्तर देणार? प्रसन्नाजी, सर्वप्रथम आपले आभार, आपण मला बोलवलं. मी जरी आज आपल्या समोर आमदार म्हणून असलो तरी गेल्या अनेक वर्षांपासून मी सुद्धा शासकीय कामकाजाचा अभ्यासक आहे. तुम्ही एक खूप सिनियर पत्रकार आहात. संदीपजी आहेत, राम कदमजी मला वाटतं 2 की 3 टर्म आता आमदार आहेत. आणि अगदी एका लहानसा पोराला जरी तुम्ही विचारलं तरी त्याला एवढं कळतं की एखाद्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी ही तेव्हाच होते जेव्हा शासन निर्णय निघतो, GR निघतो. त्याच्यामुळे GR कधी निघाला? 16 एप्रिल 2025 ला निघाला. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री होते, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य आहे असं लिहिलं गेलेलं. त्यावर नंतर आम्ही आवाज उचलला, मनसेने उचलला, इतर अनेक राजकीय पक्षांनी उचलला, संघटनांनी उचलला. त्याच्यानंतर 17 जून रोजी तो रोलबॅक केला. हिंदी भाषा ही सर्वसाधारण असेल असा GR काढण्यात आला. त्यानंतर 5 जुलैचा मोर्चा ठरला, त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे ठरलं. आणि मग ते व्हिज्युअल हे संपूर्ण महाराष्ट्र समोर जाऊ नये, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मोर्चामध्ये जे काही लाखो लोक मराठी प्रेमी रस्त्यावर दिसतील हे दिसू नये म्हणून या सरकारने स्वतःचा GR मागे घेतला. माझा एक सरळ सोपा प्रश्न आहे, तुम्ही GR कोणाचा मागे घेतलाय? तुम्ही 16 एप्रिलचा GR मागे घेतलाय आणि तुम्ही 17 जूनचा घेतलाय. हे दोन्ही GR हे तुमच्या सरकारमधले, हे मी नाही सांगत आहे, हे स्वतः CM देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्ही वारंवार म्हणता उद्धव ठाकरे साहेबांनी हे केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी ते केलं. अरे बाबांनो, GR कधी निघाला? निर्णय कधी झाला हिंदी अनिवार्याचा? 16 एप्रिल 2025 ला झालाय. याच्या पूर्वीचा कुठला शासन निर्णय असेल तर तुम्ही तो दाखवावा. तो शासन निर्णय आम्ही वाचतो, पण जोपर्यंत शासन निर्णय होत नाही, बघा कसं असतं की नाही, मला 2 मिनिटं बोलू दे. त्यामुळे काय, मी कधी म्हणजे खरं म्हणजे मी चर्चेत डिबेटमध्ये सहभागी होत नाही, पण आपण आज बोलवलं म्हणून मी इकडे आलेलो आहे. त्यामुळे हा विषय पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि दुसरा विषय, त्यांनी जे काही मला वाटतं सांगितलं, ठीक आहे, त्यांची ती पक्षाची भूमिका आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा शिवसेनेनी मराठी माणसासाठी काय काय केलंय, मला वाटतं ह्याची रिसीट ही मराठी माणसांनी, ह्याची पोचपावती ही मराठी माणसांनी वेळोवेळी शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेचा महापौर पद हे देऊन आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता देऊन मराठी माणसांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ते कदाचित राम कदमांना पटो वा न पटो, मी काय त्यांना पटवायला इकडे आलेलो नाहीये. आणि त्यामुळे मराठी माणूस हा ठाकरे ब्रँड, या ब्रँडवर प्रचंड प्रेम करणारा आहे. आता सुद्धा जरी आपला सरकारने हा GR रद्द केला असला, स्वतःचा GR रद्द केला, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो का? कारण तसंच CM देवेंद्र फडणवीस साहेब बोलले. ते काय मी नाही म्हणत आहे. आता विजयी जो मुहूर्त आमची रॅली होणार आहे, त्या विजयी रॅलीमध्ये एकत्रित मला वाटतं निमंत्रण पत्रिका सुद्धा त्यामध्ये आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी एक ती प्रसारित झालेली आहे. मी सगळं विधान भवनात होतो तेव्हा मला एका पत्रकाराने दाखवलं, अतिशय आनंद झाला. आणि त्यामुळे जे आता व्हिज्युअल संपूर्ण महाराष्ट्रभरात जाणार आहे, ते 2 ठाकरे एकत्र, त्या व्हिज्युअलची धास्ती भाजपला आहे, शिंदे सेनेला आहे आणि सत्तेतल्या अजितदादा पक्षाला आहे. त्यामुळे म्हणून त्यांनी हे सगळं म्हणणं स्वाभाविक आहे. मी संदीप देशपांडेंकडे जातो. याच्यामध्ये संदीप देशपांडे, आता तुम्ही सगळे दोघेही संयोजक आहात आणि एकत्ररित्या हे करताय. या मधल्या काळातली प्रोसेस सुद्धा आमच्या मीडियापर्यंत येत होती. कसे फोन जात होते, कशा प्रकारे संपर्क साधला जात होता. राज